तुमचं मन रोज तुम्हाला किती त्रास देतं? ते सतत भूतकाळातील चुका आणि भविष्यकाळातल्या चिंतामध्ये धावतं का? ओव्हर थिंकिंग, स्ट्रेस, मन एकाग्र होत नाही, ही तुमची रोजची कहाणी आहे का? जर उत्तर हो असेल तर पुढची 5 मिनिटं तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची ठरू शकतात. कारण यावरचा उपाय कुठल्याही नव्या सेल्फ हेल्प पुस्तकात नाही, तर तब्बल 700 वर्ष जुन्या आपल्या ज्ञानेश्वरीत आहे. रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आपण मनाला कंट्रोल करण्याचं ते सिक्रेट जाणून घेणार आहोत. आणि हो, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला श्रीकृष्णांनी दिलेलं ते दैवी सेफ्टी नेट ही सांगेन, जे ऐकल्यावर तुमच्या मनातून अपयशाची भीती कायमची निघून जाईल. हा व्हिडिओ आपण 5 पार्टमध्ये पाहणार आहोत, पण त्याआधी कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. भाग क्रमांक 1, खरा योगी कोण? हो, तुम्ही सुद्धा योगी होऊ शकता. मित्रांनो, योगी म्हटल्यावरती आपल्या डोळ्यासमोर काय उभे राहते? भगवी कपडे, दाढी, हिमालयात राहणे, बरोबर. पण थांबा, तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही स्वतः देखील एक योगी असू शकतात, पण तुम्हाला ते माहितीच नाही. माऊली म्हणतात, खरा योगी तो जो फळाच्या टेन्शनशिवाय कोणतंही काम करतो. तुम्ही विद्यार्थी असाल, नोकरी करत असाल किंवा घर सांभाळत असाल, जर तुम्ही फक्त तुमच्या कामावर प्रेम करत असाल, रिझल्टवर नाही, तर तुम्ही एक मॉडर्न कर्मयोगी आहात. आजपर्यंत अभ्यासलेल्या प्रत्येक अध्यायाचं मतितार्थ एकच आहे मित्रांनो, तो आहे कर्मयोगी होणं. माऊलींनी याचं वर्णन एका सुंदर ओवीमध्ये केलं आहे. आई के योगी आणि संन्यासी जनी, हे एकची सिनाने जनी मानी, एरवी विचारी जती जव दोनी, तव एकची ते. याचा अर्थ सोप्या भाषेमध्ये हे आहे की कामात जर तुम्ही आनंद मानला, फळात नाही, तर संन्यासी आणि योगी हे तुमच्यामध्येच आहे. यामुळे तुम्ही आपल्या जीवनाची अर्धी लढाई जिंकू शकता. भाग क्रमांक 2, तुमच्या आतमध्ये एक हिरोही आहे आणि विलनही आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा विलन किंवा हिरो बाहेर कोणीही नसून तुमच्या आतच आहे. काय आहे त्याचं नाव? त्याचं नाव आहे तुमचं स्वतःचं मन. ज्यांनी मन जिंकलं ते स्वतःचे मित्र बनले, ज्यांनी मनाला डोक्यावर बसू दिलं ते स्वतःचे शत्रू बनले. माऊलींनी किती सुंदर वर्णन केलं आहे पहा. हा विचारुनी अहंकारू सांडीजे, मग असतीची वस्तू होई जे, तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली, एरवी कोश कीटकाची परी, जो आपणया आपण वैरी, जो आत्मबुद्धी शरीरी चारू स्थळी. माऊलींनी या शत्रूसाठी रेशमाच्या किड्याची जी उपमा दिली आहे ती अंगावर काटा आणते. पण या शत्रूवर विजय मिळवण्याचं शस्त्र कोणतं वापरायचं, तेच तर या अध्यायाचं रहस्य आहे. चला पाहूया. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भाग क्रमांक 3, माऊलींनी 700 वर्षापूर्वी जो उपाय सांगितला आहे तो आजच्या भाषेमध्ये एक 3 स्टेप मेंटल हॅक आहे. यामध्ये 3 स्टेप आहे. त्यातील पहिली स्टेप आपण पाहूया. तुमची जागा. तुमची जागा ही शांत आणि एकांत असलेली जागा पाहिजे. आता एक काम करा, हा व्हिडिओ पाहता पाहता फक्त 30 सेकंदासाठी तुमची पाठ ताठ करून बसा, थोडा फरक जाणवेल. ही आहे पहिली स्टेप. आणि काही एक पहावे, जे साधकी वसती होवावे, आणि जनाचे नी पायरवे रुळेची ना. स्टेप क्रमांक 2, तुमची बैठक. आपले आसन हे कोवळ्या दर्भाचे असावे, त्यावर स्वच्छ कृष्णजीन अंतरून समतल असे ठेवावे. माऊली याचं वर्णन करतायत, मनोनी तैसे न करावे, समभावे धरावे, हे बहु असो होवावे, असं नैसे. स्टेप क्रमांक 3, तुमचं लक्ष. तुमची नजर ही नाकाच्या शेंड्यावर आणि लक्ष फक्त श्वासावर ठेवा. विचार येतील, येऊ द्या, ते पाहुणे आहेत, घराचे मालक नाहीत, त्यांना फक्त बघा, ते आपोआप निघून जातील. भाग क्रमांक 4, मला माहिती आहे आता तुमच्या मनात काय येते. हे सगळं ठीक आहे, पण मन कंट्रोल होत नाही. 1 मिनिट, ही तुमची समस्या नाही. हीच समस्या 700 वर्षापूर्वी माऊलींनीही अनुभवली आणि 7000 वर्षापूर्वी त्या रणांगणावर महापराक्रमी अर्जुनाच्याही मनात आली होती. अर्जुनानेही देवाला विचारले, हे मन कैसे केवडे, ऐसे पाहो मनो तरी न सापडे, ए रवी रहा टवाया थोडे तरलोके या. म्हणजे
अर्जुन म्हणतो, देवा अरे हे मन कसं आहे, जर आपण आत्ता हा म्हणता ते ब्रह्मांड फिरून येत। यावर श्रीकृष्णाने एक उपाय सांगितला आहे, ती आहे या अध्यायाची मास्टर की। फक्त 2 शब्द, अभ्यास म्हणजे रोज प्रॅक्टिस करणे, जसं आपण जिमला जातो वा जसं आपलं रोजचं रुटीन करतो। आणि वैराग्य म्हणजे डिजिटल डिटॉक्स, ज्या गोष्टी मनाला त्रास देतात त्यापासून लांब राहणे। आता आपण अध्यायाच्या शेवटच्या पडावावर पोहोचलो आहोत। ते देवानं जे सेफ्टी नेट दिला आहे ना, ते कोणतं आहे? हा आहे या अध्यायातला सर्वात सुंदर आणि दिलासा देणारा भाग। आपण सुरुवातीला ज्या सेफ्टी नेट बद्दल बोललो होतो ते हेच। आपल्या मनात भीती असते, मी प्रयत्न केला आणि नाही जमलं तर? श्रीकृष्ण म्हणतात, काळजी करू नकोस, या मार्गावर टाकलेलं एकही पाऊल वाया जात नाही। ते म्हणतात, जे विवेक द्रुमाचे मुळी, बैसले आहात नित्य फळी, त्या योगियांच्या कुळी जन्म पावे। म्हणजे टेन्शन नाही, या रस्त्यावर तुमचा गेम कधीच ओव्हर होत नाही। जर तुम्ही या जन्मी फेल झालात तर तिथूनच पुढच्या वेळी सुरुवात करावी लागते। म्हणजे तुम्हाला जो तुमचा पुनर्जन्म आहे तो ह्या योगियांच्या कुळामध्येच भेटतो। यापेक्षा मोठं आश्वासन काय असू शकतं? तर मित्रांनो, हा फक्त एक व्हिडिओ नाही, तर मनाचा हरवलेला रिमोट कंट्रोल आहे। तो आता तुमच्या हातात आहे। आजपासून आपण सर्व एक संकल्प करूया, हा अध्याय आपण पूर्ण वाचून घेऊया आणि त्यातील एक कोणती ओवी, एक विचार तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये वापरायला सुरुवात करणार आहात ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा। कारण जेव्हा आपण लिहितो तेव्हाच आपला निश्चय पक्का होतो। हा विचार ज्यांना ताकद देऊ शकतो त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि ज्ञानयात्रेचा भाग बनण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत रामकृष्ण।